जेव्हा मनामध्ये असा विचार येईल की आता काहीच वाचू शकत नाही, सगळं काही संपलेलं आहे आणि मी माझ्या आयुष्याची जी काही लढायची होती ती आत्तापर्यंत लढलो किंवा लढले आणि आता इथून पुढे माझ्याच्यानी हे शक्य नाही किंवा मी काहीच करू शकत नाही, पूर्णपणे हरल्याची ज्या वेळेला भावना मनामध्ये येईल त्यावेळेला हा उपाय जरूर करून बघा. उपाय खूप सोपा आहे. मनापासून आणि श्रद्धेने जर तुम्ही हा उपाय केलात तर तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कार घडायला वेळ नाही लागणार. हा चमत्कारासारखाच काम करणारा उपाय आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की कुठल्याही मारुती मंदिरामध्ये जायचं आहे हा उपाय करता वेळ. मग तुम्ही नातेसंबंधांमधला जर प्रॉब्लेम असेल तरी तो दूर होईल. बिझनेस, नोकरी, त्याचप्रमाणे तुमच्याकडे जर आजारपण असेल आणि त्याच्यात तुम्हाला त्रास होत असेल, पैशांच्या बाबतीत तुम्हाला खूप प्रॉब्लेम झाले असतील आणि सगळ्यांनी तुमची साथ सोडलेली आहे, तर हा उपाय तुम्हाला जास्त उपयोगी ठरेल. तर काय करायचं आहे, एक 1.25 मीटर लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे. एक नारळ लागेल, 11 रुपये लागतील, 11 कॉईन लागतील तुम्हाला. लाल पिवळ्या रंगाचा धागा लागेल. एवढ्या वस्तू घ्यायच्या आहेत. मंदिरामध्ये जायचं आहे. जाताना तो नारळ त्या कपड्यामध्ये बांधायचा आहे त्या लाल पिवळ्या रंगाच्या धाग्याने. त्याच्यामध्येच 11 रुपये पण ठेवायचे आहेत आणि मग तो बांधून घ्यायचा आहे. आणि तो बांधलेला तो जो नारळ आहे तो तुम्हाला घेऊन मारुती मंदिरामध्ये जायचं आहे. हा उपाय तुम्ही मंगळवार, शनिवार, पौर्णिमा कधीही करू शकता. आणि मंदिरात जायचंय, देवाच्या समोर तो नारळ ठेवायचा आहे आणि मारुतीला हात जोडून प्रार्थना करायची आहे की हे भगवंता, की मी आतापर्यंत माझ्या आयुष्याची माझ्या परीनं जेवढी होईल तेवढी लढाई लढण्याचा प्रयत्न केला, पण आता माझ्याच्यानं शक्य नाही. आता जर का तुला असं वाटत असेल की माझं आयुष्य पुढे माझ्याकडनं काही कार्य घडायचं असेल, काही गोष्टी घडायच्या असतील तर तू मार्ग दाखव, नाही तर माझ्याकडनं तर ही गोष्ट होत नाही, माझ्याच्यानं शक्य नाही. आता इथून पुढची माझ्या आयुष्याची गाडी तू चालव, मी हरलो. मात्र मनापासून ही प्रार्थना करायची. 7 वेळेला हनुमान चालिसेचा पाठ करायचा आहे आणि घरी निघून यायचं आहे. हा उपाय तुम्ही फक्त एकदाच करा बघा. बाकीचं सगळं त्या परमेश्वरावर सोडून द्या. जय भवानी, जय जगदंबा.